महत्वाचं म्हणजे माहितीये, स्मशानभूमीच्या शेजारी माझा हा अवतार केलाय सगळ्यांनी. असा अवतार झालाय आणि अशा अवतारात आम्ही इथं खायला आलोय. बघा आरशामध्ये कशी दिसायला लागली असती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर अगेन हा आहे आज एक BTS ब्लॉग. तर मला होळीचं शूट करायचं आहे, तर त्यासाठीच आता सकाळी सकाळी परत आणखी लास्ट टाईम ज्या आल्या होत्या त्या मेकअप आर्टिस्ट आलेल्या आहेत आपल्याकडे, कोमल. सो आता आम्ही मस्त असं मेकअप करतो आहे आणि देन लोकेशनला जाऊन शूट करणार आहे. तर सगळं काही तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. तसं तर छान आवरलं होतं आणि ह्याचं शूट करायचंच होतं. तोपर्यंत मला एक ब्रँड शूट पण आलेलं होतं आणि ते अशीच एक थीम होती. सो ते पण करून घेतलं. हेअर केअर प्रोडक्ट होतं ते. आणि तुमच्यापैकी बरेच जण असे म्हणतात की यार तू ॲड करत जाऊ नकोस, ते बघावंसं वाटत नाही किंवा सारखी ॲड करते. तर अरे मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे. सो माझा फुल टाईम जॉबच हा आहे आणि कोणतीही व्यक्ती कोणती पण गोष्ट पैसे कमवण्यासाठीच करते. आणि सध्या यूट्यूबकडून पेमेंट खूप कमी येते. त्याच्या पॉलिसीज बऱ्यापैकी चेंज झालेल्या आहेत. सो आम्हाला क्रिएटर्सना कोलॅबरेशनमधूनच पैसे मिळतात. सो अधूनमधून आम्हाला तेही करावं लागतं. बट ठीक आहे, तुम्ही तेवढं इग्नोर करत जा आणि बाकी कॉन्टेंट तर तुम्हाला आम्ही छानपैकी शेअर करण्याचा प्रयत्न करतच असतो. आता मेकअप वगैरे तर झालेला आहे आणि आम्ही शूटला निघालो आहे आणि थोडा तसा लेटच झाला. 9:30 वाजले आणि त्यात आज सकाळी सकाळी खूप जास्त ऊन आलं आहे एवढ्या लवकरच. सो तिथे फोटोग्राफर तर पोहोचलेत. आम्ही निघालोत विठ्ठलवाडीला, मंदिराजवळ शूट करायचं आहे. तर आता आम्ही पण निघालोत पाठोपाठ. चला. आणि नेहमीप्रमाणेच माझ्या आयफोनच्या मॅपने थोडासा घोटाळा केलेला आहे. आयफोनवरचं प्रेम जातच नाही, काय करणार. त्यामुळे थोडासा आमचा रूट चुकलेला आहे. तर आता परत रिटर्न निघालो आहे आम्ही. मॅडम परत एकदा तेच करायला लागतंय. Slight left, then your destination will be on the right. फेस पण सेम आहे. Use the middle lane to turn slightly left to stay on Navneet Malusari Road, Singad Road. Slight left, then your destination will be on the right. इकडं स्मशान घाटाकडे कुठे हेच आहेत का? सो आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे विठ्ठलवाडीला आणि आमच्या आधीच बघा इथे कॅमेरामॅन पण आलेले आहेत. खूप लवकर आलेत दादा, बट आम्हालाच यायला लेट झालेलं आहे. बट ठीक आहे, आता ऊन आले बट तरी याच्यामध्येच आम्हाला शूट करावं लागणार आहे. इथून कलर्स काढ, आता कलर्स काढ. रिक्षावाले दादा कलर्स काढा. माझ्यासाठी बघा सगळेजण किती मेहनत घेत आहेत आणि त्यातल्या त्यात सांगू, खरंच मी लकी आहे की मला असा भाऊ मिळाला. आणि खरं तुम्ही बघतच असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये की माझ्या बऱ्यापैकी व्हिडिओजना तोच सपोर्ट करतो आणि अधूनमधून माझे असे काही शूट असले तरी पण जिकडे तिकडेच तो सोबत असतोच. प्लस कोणतीच गोष्ट करायला खर्चात तो लाजत नाही आणि मेन तो इतका सपोर्ट करतो ना, त्यामुळे मी एवढं छान छान कॉन्टेंट वगैरे शूट करू शकते. सो खरंच ऑल थँक्स टू हिम. बाकी सगळ्याच टीम मेंबरनी मला खूप जास्त हेल्प केली आणि त्यामुळे होळीचं शूट इतकं सुंदर झालं आहे. मे बी तुम्ही बघितलंच असेल आणि नसेल बघितलं तर मी ते तुम्हाला पुढे एक छोटीशी रील पण शेअर करेल. बट एखादं शूट किंवा एखादी रील बनवण्यासाठी किती सारी त्याच्या मागे मेहनत असते, किती जणांची मेहनत असते हेच तुम्हाला दाखवायचं होतं आणि त्यासाठीच मी तुमच्यासोबत हे BTS शेअर करते आहे. आणि शूटच्या नादात माझ्या केसांची तर पार वाट लागली होती, कारण एवढे लॉंग हेअर आहेत आणि त्याच्यामध्ये इतका सारा कलर टाकला होता ना. जवळपास 1 किलो कलर आमच्याकडे होता आणि त्यातला अर्धा किलो कलर तर माझ्या केसातच ओतलेला होता. आणि त्यात लॉंग हेअरमुळे ते प्रॉपर फ्लिप होत नव्हते, त्यामुळे सारखं त्याच्यावरती ते कलर्स टाकत होते. त्यामुळे मला ते क्लीन करायला इतका जास्त टाईम गेला आहे ना की बस. अशा तऱ्हेने अख्ख्या माझ्या चेहऱ्यामध्ये फक्त दात हायलाइट होत आहे आणि बघा काय भूतासारखी अवस्था केली. आणि महत्वाचं म्हणजे माहितीये, स्मशानभूमीच्या शेजारी माझा हा अवतार केलाय सगळ्यांनी. ऑटोचे दरवाजे कायम ओपन राहतात. सो आता शूट कंप्लीट झालेलं आहे आणि आम्ही रिटर्न निघालोय. काही खाल्लेलं पण नाही, पण मला नाही वाटत आणि आम्हाला पण काय दिलं नाही.
अशा अवस्थेत कोणी मला खायला तरी तिथं गेलं हॉटेलमध्ये अख्खा कलर सांडायला लागल्यानंतर तरी पण करूयात ट्राय चला. आणि तसंही कलरच खाल्लाय सकाळपासून मी. नाश्ता नाही मला डायरेक्ट ह्यांनी कलरच काय तर खायला दिलंय त्याला इम्पॉर्टन्स आहे, आम्हाला ते पण नाहीये. खायचंय. नको. असा अवतार झालाय आणि अशा अवतारात आम्ही इथं खायला आलो. त्यामुळे आजूबाजूचे सगळे लोक बघतात की असा कसा अवतार करून खायला येऊ शकते. बट भूक लागली आहे सो थांबले खायला आणि खाऊन मग घरी जाणार आहे. आणि माझा अवतार बघू शकता. बाकी या वाईट घालून येऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही. अजिबात कलर खेळला नाहीत. अजिबात फोटोमध्ये इंटरेस्टेड नसणाऱ्या पर्सन आहेत. सो काहीच बोलू आता. काय बोलाल तुम्ही? आणि अशा तऱ्हेने आमचं मेनू आलेला आहे आणि जोराची भूक लागलेली आहे. आणि खास करून माझ्या हेल्पर्सना ऑटोवाल्या दादांना लय भूक लागली आहे. मॅडम भूक लागली का? हो खूप. टूट पडो. बबडीची रिॲक्शन बघूया. बघा आरशामध्ये कशी दिसायला लागली असती. कसली जोरात दरवाजाला धडकून पळाली इकडं. बाबा तुला कलर लाव. माझे पर्स आहे. सो बबडी तर फुल घाबरलीच होती माझा हा भूतासारखा अवतार बघून. तर आता मी हे सगळं मला काढायला खूप वेळ जाणार आहे. तर पटकन फ्रेश होते आणि त्यानंतर भेटूयात. तर आता फ्रेश वगैरे झालेली आहे मी. तसं तर अजून बघा कानाचा कलर वगैरे निघालाच नाही कारण इतका सगळा कलर होता ना. बट ठीक आहे आता फ्रेश झाले आणि आता आम्ही निघालो गावी, दीदीच्या गावी. तर तिकडे होळी मोठी असतेच. दरवर्षी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतेच. सो त्यासाठीच आता आम्ही निघालेलो आहे. चला बबड्या बसले बघूया. आमची बबडी झोपेतून उठली. मगाशी मला बघून तर घाबरलीच होती. आता ती उठली आहे आणि उठल्या उठल्या आता डायरेक्ट तिला गाडीत बसवायला लागलोय. आता जाता जाता आमचं नेहमीचा इकडे जिजूंच्या गावी जातानाचं एक स्पॉट आहे जिथे आम्ही वडापावसाठी थांबतो. आणि आता तसं बाहेरचं खाणं बंद केलं आहे. पण ठीक आहे आज संडे आहे सो चीट डे आहे तर चालतंय म्हटलं. बबडी तू काय खाणार? वडापाव. बबडीचा वडापाव म्हणजे काय असतं माहिती का? त्यातला फक्त पाव खाते आणि त्याला वडापाव म्हणते. तिचा वडापाव म्हणजे तो आहे. भैयाने खूप दिवसांनी 7up घेतलंय. पण आता ना जवळपास सगळ्या कोल्ड्रिंक्सची टेस्ट सेमच झाली. 7upच स्प्राईट सारखं लागायला लागले. हा खूप शुगर वाढली आहे त्यात. पाणी बॉटल आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि खूप जास्त कंटाळा आलाय. सो मी हा व्लॉग इथेच एंड करते. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा. चलो बाय. बिना उसे रंग लगाए जोगी जी वाह जोगी जी ये फागुन लौट न जाए जोगी जी वाह जोगी जी.